वसई विरार महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला 10 वाजता सुरुवात होणार आहे आणि आम्ही आता मतमोजणी केंद्रावरती उभा आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रवेश जो आहे हा या ठिकाणी देण्यात येत आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर सर्व उमेदवार आणि प्रतिनिधी जे आहेत हे या ठिकाणी आलेले आहेत। यांना सुद्धा प्रत्येक प्रभाग निहाय या ठिकाणी सोडण्यात येत आहे। सर्व ही जी निवडणूक आहे ही 115 जागेसाठी 547 उमेदवार जे आहेत हे आपलं नशीब आजमावत होते। मात्र ही निवडणूक जी अटीतटीची झालेली आहे तर सर्वच उमेदवारांची धाकधूक जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। आता सध्या माझ्यासोबत बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव आहेत अजीव पाटील। सर काय सांगणार, एकंदरीत पहिल्यांदा ही निवडणूक अटीतटीची झालेली आहे, तुम्हाला काय विश्वास वाटतो? नाही, 100% बहुजन विकास आघाडीची सत्ता येणार आहे। बीजेपीने बहुजन विकास आघाडीची मतं खाण्यासाठी वेगवेगळ्या समाजाचे धर्माचे उमेदवार टाकून मतं खाण्याचा बहुजन विकास आघाडीचा प्रयत्न केला, तरी देखील बहुजन विकास आघाडीची सत्ता येणार हे निर्विवाद सत्य आहे। हे तर निश्चित भाकीत काही वेळामध्ये मतपेटीमधून बाहेर येणारच आहे। मात्र रात्र कशी गेली तुमची? नाही, रात्र आमची काही नाही, फळाची अपेक्षा करतात त्यांना झोप येत नाही। आम्ही फळाची अपेक्षा करत नाही, आम्ही इतकी वर्ष सामाजिक कार्य करत आलेले आहेत, त्यामुळे हार जीतनी आम्हाला सवय झालेली आहे। किती 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 सीट लागतील? आमच्या पैकीच्या पैकी सीट यावी ही अपेक्षा आहे। तरी एक अंदाज काय? तरी पण आम्ही 85च्या वरती सीट जाऊ। निश्चित आपण बघितलेलं आहे की पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडी गड जो आहे हा राखणार असा आशावाद आता सध्या बहुजन विकास आघाडीला वाटतोय। मात्र ही जी झालेली निवडणूक आहे ही अतिशय भूतून भविष्य आणि अटीतटीची निवडणूक झालेली आहे। त्यामुळं जवळपास 12 वाजेपर्यंत या ठिकाणचं चित्र काय असेल हे मात्र स्पष्ट होणार आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।